स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. अलीकडेच उघडकीस आलेल्या नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने वैफल्यग्रस्त झालेल्या अनेक तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दडपशाहीने संपवण्यात आलेल्या उपोषणाविरोधात तथा वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख डॉक्टर जानू मानकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत साखळी उपोषणाचे आयोजन. सदर बेमुदत साखळी उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील, जिल्हा संघटिका अंजली राऊत, उपजिल्हा प्रमुख भीमसेन मोरे, राजेंद्र साहू, उपजिल्हा प्रमुख रमेश डोंगरे, विधानसभा प्रमुख डॉक्टर जानू मानकर, उल्हासनगर शहर प्रमुख प्रशांत धांडे, शहर समन्वयक निशिकांत राऊत, शहर प्रमुख अंबरनाथ पूर्व संतोष शिंदे, शहर प्रमुख अंबरनाथ पश्चिम ॲडव्होकेट संदीप पगारे, उपशहर प्रमुख महेंद्र कांबळे, कुणाल आहिरे, मधुकर महाजन, सचिव सुग्यान मेहबूबानी, उपशहर संघटक सुनीता ढगे, उल्हासनगर उपशहर प्रमुख राजेश कणसे, विभाग प्रमुख कैलास पाटील, करमाळा संपर्क प्रमुख विलास आंग्रे, शाखा प्रमुख सतीश गाडगे अशा व इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती. तसेच नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने वैफल्यग्रस्त झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या अनुषंगाने देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदर बेमुदत साखळी उपोषणाअंतर्गत उपस्थित सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी केली. तसेच नागरिकांनी तथा जनसामान्यांनी देखील सदर उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देण्याबाबतचे आवाहन देखील उपस्थितांकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. इस्तीफा दो, इस्तीफा दो, अरे इस्तीफा दो, इस्तीफा दो, प्रधान इस्तीफा दो, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे अमित सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे इस्तीफा दो, इस्तीफा दो, प्रधान इस्तीफा दो, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, प्रधान राजीनामा द्या. ठाकरेंचा उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला, अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. बघतोय की देशामध्ये काय परिस्थिती चाललेली आहे. आज शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळत चाललेली आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आजच आवाज उठवला गेला पाहिजे. आपण बघितलं की कशा पद्धतीनं सोनम वांगचुक सरांचं आंदोलन उधळून लावलेलं आहे, परंतु अभिजित दिपके साहेबांनी त्यांचं आंदोलन पुढे चालू ठेवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अंबरनाथ शहरामध्ये साखळी उपोषणाची सुरुवात आम्ही करतोय. याच्यामध्ये अंबरनाथ विधानसभा म्हणजे अंबरनाथ उल्हासनगरचे सर्व पदाधिकारी यामध्ये भाग घेणार आहेत आणि आमचा आवाज आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहोत. आज आपण बघतोय की शिक्षण व्यवस्थेमध्ये काही सुव्यवस्था राहिलेली नाही आहे. जो स्कॉलर विद्यार्थी आहे, काल परवा आपण बघितलं असेल रिझल्ट लागला, त्या रिझल्टमध्ये ज्या विद्यार्थिनीला 95-99% मार्क पडायला पाहिजे होते, आज तिला चुकून 20 आणि 30% असे मार्क तिच्या मार्केटवर आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं जर शिक्षण व्यवस्था सुरू राहिली तर आपल्या देशातल्या आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपण कसं सुरक्षित ठेवू शकतो. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे, त्यांच्या पालकांचं नुकसान होणार आहे. आणि आपण म्हणतो की युवा जगला म्हणून देश जगला, परंतु जर युवांवरतीच विद्यार्थ्यांवरतीच अशी वेळ येत असेल तर पुढे आपल्याला आपल्या शहराचं भवितव्य, आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या राज्याचं भवितव्य हे अंधारमय दिसत आहे. आणि अशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करते की आपल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनी या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा आणि तुमचंही मत तुम्ही येथे नोंदवावं, जेणेकरून आम्हाला ते शासनापर्यंत पोहोचवणं, दिल्लीपर्यंत पोहोचवणं सोपं जाईल. अशा पद्धतीनं या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव भीमसेन बापूजीराव मोरे, उपजिल्हा प्रमुख
3 टाइम नगरसेवक होतो. आज जे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे, आम्ही अंबरनाथच्या जनतेनं आम्ही आव्हान करायला इथे बसलेलो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही इथे आंदोलन छेडलेलं आहे. दिल्लीला आमचे जे सहकारी जे उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमची अंबरनाथची एक टीम गेली होती, पाठिंबा देऊन आली. त्याच्यानंतर अंबरनाथ इथे आम्ही लोकांच्या समोर, व्यापाऱ्यांच्या समोर सांगणार आहे की बाबा तुमच्या मुलांचं भवितव्य पुढे काय करायचं आहे, तुमच्या मुलांसाठी आपलं काय करायचं आहे. इथे पेपर फुटत आहेत, सगळं काय फुटतं आहे. इथे पेट्या चोरी होत आहेत, दानपेट्या चोरी होत आहेत. या सरकारने याच्यावर काही लक्ष दिलं नाही. ज्या ठिकाणी शिक्षणाचे आहेत तिथे शिक्षणाने वाट लावलेलं आहे, यांचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि सर्व पक्षाच्या वतीने आम्ही इथे बसलेलो आहे. आम्हाला शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे, अनेक पक्षांचा पाठिंबा आहे. आमचे काल जे बसले होते उपोषणाला त्यांना जबरदस्तीने उठवलं आणि पोलिसांच्या अशा तुझा बोगस वेशामध्ये येऊन त्या माणसाला तिथून उचलून कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट केले माहीत नाही. त्याच्यानंतर आमचे दुसरे सहकारी तिथे बसलेले आहेत. हे सरकार फार दादागिरी जुलूम करत आहे, त्याच्या निषेधात आम्ही आज इथे बसलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 12 वर्षापासून केंद्रामध्ये BJP आणि NDAचं भ्रष्ट सरकार सत्तेत आहे आणि या 12 वर्षामध्ये देशाचे 3 तेरा वाजवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आतापर्यंत देश अंबानीला विकला, अदानीला विकला, एअरपोर्ट विकलेत, जमिनी दिल्या, जंगलं विकलेत, बंदरं विकलेत, तरीही इथली जनता क्रोधित झाली नाही. परंतु जेव्हा या देशाचं भविष्य असलेले, या देशाची पुढची पिढी असलेले, पुढचे नागरिक असलेले जे युवा आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचं काम कारस्थान या सरकारने जेव्हा चालवलं तेव्हा या सरकारच्या पापाचा खऱ्या अर्थाने घडा भरला असं म्हणावं लागेल. आणि आमचे लद्दाखचे थोर वैज्ञानिक सोनमजी वांगचुक व महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेले, अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेले आमचे भूमिपुत्र अभिजित दिपके यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. तरीही 18 दिवस हे सरकार गप्प होतं. यांच्या कानामध्ये ऊ सुद्धा गेली नाही. कारण यांना असं वाटत होतं की राहुल गांधी जे 3 वर्षापासून हा मुद्दा घेऊन लढतायत, त्या मुद्द्याला प्रेशर व्हॉल म्हणून अभिजित दिपकेच्या आंदोलनाचा वापर करता येईल. परंतु परवा दिवशी जेव्हा राहुल गांधी यांनी या CJPला पाठिंबा दिला तेव्हा मात्र या पक्षाच्या, या BJPच्या आणि या केंद्र सरकारच्या पायाखालची जमीन सरकली. आणि म्हणूनच यांनी क्रूरपणे सोनमजी वांगचुक यांना उचलण्याचा हा मूर्ख निर्णय घेतलाय. आणि आज 20 तारखेला यांना यांची लायकी समजेल की तुम्ही आज या देशाचं जे वाटोळं करता आहात. हा मेसेज सोनमजी वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या माध्यमातून कानाकोपऱ्यापर्यंत गेला आहे, खेड्यापाड्यापर्यंत गेला आहे. उच्च वर्गीयांपासून, मध्यम वर्गीयांपासून तर स्लम पर्यंत हा मेसेज व्हायरल झालेला आहे. जरी तुम्ही गोदी मीडियाला तुमच्या मांडीवर ठेवला असेल तरी आज स्वतंत्र सोशल मीडिया याच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये या केंद्र सरकारच्या विरोधात अजायटेशन आणि भावना उफाळून आलेल्या आहेत. आता फक्त 10 दिवस आणखी 20 तारखेला तुमचा काय निर्णय होतो, पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही काय करतात हे आम्ही बघणार आहोत. तोपर्यंत आम्ही इथं पूर्ण ठिय्या देऊन या शिवाजी चौकात बसलेलो आहोत. कारण या विधानसभेचं शिष्टमंडळ जंतर मंतर दिल्ली येथे सुद्धा जाऊन शिवसेनेचा जाहीर पाठिंबा या आंदोलनाला देऊन आलेला आहे. पण प्रत्येक माणसाला स्वतःच्या रोजीरोटीतून किंवा धावपळीतून दिल्लीला जाणं शक्य नाही. म्हणून त्यांच्यासाठी या शिवाजी चौकातच जंतर मंतर करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं सुद्धा हे एक स्टेज उभारून लोकांना पुढे येण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आणि यांच्या स्वाक्षरींची मोहीम आपण इथं राबवलेली आहे. कारण आमचे नेते
या या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी आवाहन केलेलं आहे. कारण हा देश हुकुमशाहीकडे वळत आहे. या देशाला जर वेळीच वठणीवर आणलं नाही, या केंद्र शासनाला 10 दिवसाची वाट बघून आम्ही वाट बघणार आहोत. नाहीतर याच शिवाजी चौकामध्ये या मोदी आणि शहाचं पिंडदान करून दशक्रियेचा कार्यक्रम आम्ही याच शिवाजी चौकात करणार आहोत. याची नोंद इथल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही या ठिकाणी सोनम वांचूक जे आहेत त्यांनी नीट पेपर जे फुटलेले आहेत, ज्यांचं आज आपल्या मुलांचं भवितव्य आज जे डॉक्टर होणार होते ते या पेपर फुटीच्या कारणामुळे बऱ्याच जणांचं भविष्य अंधारात गेलेलं आहे. आपले काही तरुण आहेत जे विद्यार्थी आहेत, 25 ते 30 जणांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. तरी देखील या शासनाला जाग नाही आली आणि या शासनाला जाग येण्यासाठी आमचे सोनू वांचूक जे होते ते जे शिक्षक सम्राट आहेत, ते शिक्षक ज्यांनी लडाख या ठिकाणी त्यांनी शिक्षकाची क्रांती केलेली आहे, अशा ठिकाणचा हा व्यक्ती काल त्यांचं उपोषण ज्यांनी जे उपोषण केलं ते 20वा दिवस होता आणि अचानक त्या ठिकाणी पोलीस लोक आले, वेश बदली करून आले, डॉक्टरचं सोंग घेऊन आले आणि त्यांना दडपशाही या प्रकारे दडपशाही करून त्यांना उचलून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तरुणांवर विद्यार्थ्यांवर त्यांनी अंधाधुंद लाठीचार्ज केलेला आहे. आणि त्याच्याच 2 दिवस अगोदर आमचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख जानू मानकर आणि आमची ही शहर प्रमुख अंबरनाथचे पगारे सर आणि ही सगळी टीम ही त्या ठिकाणी जाऊन आलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी समर्थन देऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं. 1 दिवस ते तिथं ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज या ठिकाणी असा जर गोंगळ कारभार असेल, जर लोकशाही ही धोक्यात आली असेल, यांना कोणाला काही घेण्यात येणार, माणूस मरत असेल तर मरू द्या, पण आमची ते म्हणजे गेंड्याची कातडीसारखे हे लोक आहेत आणि अशा लोकांच्या निदर्शन या अशाच लोकांच्या निषेधार्थ आज आम्ही उल्हासनगर अंबरनाथ मिळून या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहे. जेणेकरून आता ते हे त्यांनी एक सोनम वांचूक यांना उचलून घेऊन गेल्या, पण त्याच्या अप्रोक्ष आणि आमचे अभिजित दिपके हे उपोषणाला बसलेले आहेत आणि हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि शहरामधून गावागावातून याचा निषेध होणार आहे. जोपर्यंत तो शिक्षण मंत्री जो हरामखोर आहे त्यांनी जो राजीनामा देऊन न्यायला धर्मेंद्र प्रधान यांनी जोपर्यंत राजीनामा देणार नाही आणि शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे चांगली होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करत राहणार आणि आमचे आंदोलनं चालू करू. वांचूक सरांनी आणि अभिजित दिपके सरांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, कारण की जे पेपर फुटी जे होत आहेत, शिक्षकांचे पेपर फुटी झाले, नीटचे पेपर फुटी झाले, आता नीटचे जे पेपर फुटी झाले पहिल्यांदा जे फुटले त्यानंतर मुलांना 107 मार्कांवरती त्यांना डॉक्टरकीला पण ॲडमिशन व्हायचे, तिथेही त्यांना 210 मार्कांचं वाढीव केल्यामुळे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. तर या मुलांच्या भविष्याचा विचार केला आणि मुलांचा भविष्याचा विचार हे सरकार करत नसल्याकारणाने ते पेपर फुटी झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान मंत्री जे आहेत त्यांनी या गोष्टीची जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. चांगल्या गोष्टीची जबाबदारी घेतात, पण वाईट गोष्टी ज्या गोष्टीमुळे नुकसान होतं आहे देशाचं त्या गोष्टीची जबाबदारी घेणार कोण. आणि वांचूक सरांनी जे आंदोलन केलेले आहे ते शासनाला हेच सांगतात की तुम्ही ही जबाबदारीसुद्धा घ्या आणि राजीनामा द्या. परंतु हे जे सरकार आहे हे सरकार धीट आहे, हे काही सत्ता सोडणार नाही किंवा हे काही आपलं पद सोडणार नाही आणि यांना सोडवण्यासाठी प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर येणं गरजेचं आहे, आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण की आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग येते, परंतु हे सरकार असं आहे की वांचूक सरांचं 21 दिवसाचं उपोषण आहे, जबरदस्तीने तोडण्यासाठी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत, परंतु त्यांना जाग येत नाही आहे आणि लोकांच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेत नाही आहे. अंबरनाथची जनता आहे किंवा ठाणे जिल्ह्याची जनता किंवा महाराष्ट्राची जनता आहे यांना दिल्लीला जाता येत नसेल पाठिंबा देण्यासाठी,
तर आम्ही अंबरनाथमध्ये तो मंच निर्माण करून दिलेला आहे की या मंचावर यावं आणि वांगचूक सरांना, अभिजित तिपके सरांना जे काही तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तो ते देऊ शकतात, येऊ शकतात, हे आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे. आणि हे आंदोलन दिल्लीचं जोपर्यंत आंदोलन चालत आहे तोपर्यंत आम्ही चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, यासाठी आम्ही उभे आहोत. आणि अंबरनाथच्या ठाणे जिल्ह्यातील आणि अंबरनाथ तालुक्यातील विधानसभेतील सर्व नागरिकांना सांगणं आहे की तुम्ही जागं व्हा. जागं होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की ही लढाई कुठल्या राजकीय क्षेत्रातली समजू नका. ही लढाई आहे मुलांच्या भवितव्यासाठी, आणि मुलांच्या भवितव्यासाठी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात जे जे पक्ष आहेत, जे जे संघटना आहेत, त्यांनी एकत्र येऊन या आंदोलनाला सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं मी बोलतो.